मनोज जरांगे पाटील हे काही वेळातच मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। सराटी अंतरवाली या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत। सध्या आपण पैठणच्या फाट्यावरती आहोत। या ठिकाणी प्रचंड लाखोच्या संख्येने मराठा बांधव जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय। बीड आणि जालन्याकडून दोन्ही बाजूकडून येणाऱ्या वाहनांची सध्या लाखोच्या संख्येने संख्या पाहायला मिळते। प्रचंड जवळपास सगळीकडेच 10-20 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी वाहनांच्या आणि मराठा बांधवांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। लाखोच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आताच दाखल झालेला आहे। काही वेळातच मनोज जरांगे पाटील यांचं पैठण फाट्यावरती आगमन होणार आहे आणि त्या निमित्ताने आपण बघतोय मराठा समाज लाखोच्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होताच त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। त्याची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले आहेत आणि बघू शकतो आतापर्यंत लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। प्रचंड मराठा बांधवांचा जनसमुदाय आणि पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी असल्याचं आपण पाहत आहोत। पैठणच्या फाट्यावर प्रचंड अशी गर्दी मराठा बांधवांची आपण पाहतोय। लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमा झालाय। अक्षरशः या ठिकाणी जागाही उभा राहिला शिल्लक नाही अशा प्रचंड समुदायानं मराठा समाज या ठिकाणी दाखल झालाय।